मुंबई पोलिसांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई करत तब्बल 11 ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित केले आहेत। महिला वेटर्स आणि नृत्यांगनाकडून अश्लील हावभाव आणि गैरप्रकार सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली आहे। राज्य सरकारची आता ऑर्केस्ट्रा बारवरील नियम अधिक कठोर करण्याच्या तयारीत असून या संदर्भात पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक आणले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पाहूया या संदर्भात सविस्तर वृत्त। मुंबई पोलिसांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बार विरोधातील मोठी मोहीम हाती घेतली असून डीबी मार्ग, अंधेरी, मालाड आणि दहिसर परिसरातील एकूण 11 ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत संबंधित बारचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या बारमध्ये महिला वेटर्स आणि नृत्यांगनाकडून अश्लील हावभाव, नियमबाह्य सादरीकरण आणि विविध गैरकृत्ये सुरू असल्याचे समोर आले। त्यानुसार पोलिसांनी गुप्त तपास आणि छापेमारी करून ही मोठी कारवाई केली। मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील ऑर्केस्ट्रा बार व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित स्थापनावर मोठी कारवाई करण्यात येईल। दरम्यान राज्यातील ऑर्केस्ट्रा बारमधील वाढत्या गैरप्रकाराचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला। काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी ठाणे जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये होत असलेल्या नियमभंगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता। या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली। अनेक आस्थापने महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत मिळालेल्या परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर करून कायद्याच्या पळवाटा शोधत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की कायदेशीर परवानाधारक डान्स बारवर कठोर नियम लागू असताना काही आस्थापने परफॉर्मन्स लायसन्सच्या नावाखाली अश्लील कार्यक्रम आणि गैरकृत्ये चालवत आहेत। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईतही अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार विद्यमान कायद्यामध्ये व्यापक दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे। आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक सादर करून ते मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली। ऑर्केस्ट्रा बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहणे, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये वाढ होत असल्याबद्दल अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन आणि पोलिसांना कोणतीही भीती न बाळगता कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत।